वाचून म्हणजे मागल्या लेक्चरला जे आपण घेतलं, आपण काळकामचं एक्सप्लेनेशन सगळंच मागल्या लेक्चरला घेऊन टाकले, बरोबर आहे. ते लेक्चर किंवा ते परत वाचले का हे विचारलं, म्हणजे त्यातलं काही गोष्टी विचारणार तुम्हाला यायला पाहिजे. विचारणार म्हणजे विचारणार, मी कशाला. चला मला सांगा, पहिल्यांदा मागच्या लेक्चरला आपण ज्यावेळी सुरुवात केली त्याच्यावेळी आपण पहिल्यांदा काय सांगितलेलं. पहिल्यांदा म्हटलो की आपण काळकामला 2 भागामध्ये विभागलेला आहे. ते 2 भाग पहिले तेवढं कोणतं सांगा. हा, निश्चित काम किंवा अनिश्चित काम आपण काय म्हणतो, ढोबळ म्हणणं आपण फक्त आपल्याला समजण्यासाठी असं केलं. पहिल्या प्रकारामध्ये काय म्हणलो आपण, एकच व्यक्ती ठराविक काम किती वेळा संपूर्ण हे देणार, बरोबर आहे. आणि पलीकडल्या बाजूला जे दुसरा पार्ट म्हणलो, पार्ट बी म्हणलो आपण, त्याला काय म्हणलो, ते कोणत्या प्रकारे असणार आहे, तर काय असणार आहे, ग्रुपचा असणार आहे. 16 माणसं, 12 माणसं, 4 पुरुष 3 स्त्रिया, अशा प्रकारचं, बरोबर आहे. मग आपण पहिल्यांदा आज कोणतं बघणार आहे, आज त्यातलं पार्ट ए बघणार आहे. म्हणजे कोणतं, ए ही व्यक्ती देणार, ती काहीतरी काम करणार, बरोबर आहे. बी ही व्यक्ती देणार, ती ठराविक वेळात काम पूर्ण करणार. अशा प्रकारचे एक्झाम्पल पार्ट ए मध्ये आपण पहिल्यांदा बघणार. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये पार्ट बी ची लेक्चर कंप्लीट होते, बरोबर आहे. ही 17-18 क्वेश्चन आहेत आणि ते 17-18 म्हणजे तुम्हाला फिक्स असा पॅटर्न डोक्यात येतोय, बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा हे बघायला घेताय, हे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कळते की हे ठराविक सीमेच्या बाहेर क्वचितच जाते. म्हणजे काय, फिक्स त्याच प्रकारचं सेम पॅटर्नचं क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळत आहे, बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, त्याच्या अगोदर आपण अंदाज बांधून घेऊया, जो मागल्या लेक्चरला आपण सुरुवात केली की नेमकं उत्तर कुठपर्यंत जाऊ शकते, कसं येऊ शकते हे, बरोबर आहे. पहिल्यांदा मला सांगा, ज्यावेळी ए आणि बी ही काम करणार आहेत, काय काम करणार आहेत बघा, ए आणि बी दोघ जण काम करणार आहेत. ए समजा किती वेळात करतोय, 10 तासात करतोय. बी किती करतोय, 8 तासात करतोय. तर दोघ जण एकत्र काम करायला लागले तर उत्तर कुठपर्यंत जाऊ शकते, अंदाज बघा. काय म्हणलो आपण, अंदाज बांधणार काय म्हणलो, अमुक अमुकच्या मध्ये येणार, बरोबर आहे. ते मागल्या लेक्चरला बघितलंय आपण, आठवायला पाहिजे. काय म्हणलो, ह्याच्या निम्म किती 5 आणि ह्याच्या निम्म किती 4. उत्तर 5 पण असणार नाही, उत्तर 4 पण असणार नाही. उत्तर काय असणार आहे, या दोघांच्या कुठेतरी मध्ये असणार आहे. कळतंय का बघा. काय म्हणलो, उत्तर 5 पण असणार नाही, उत्तर 4 पण असणार नाही. उत्तर काय असेल, दोघांच्या मध्ये असेल. हे कधी, ज्यावेळी सेपरेट काम करतील आणि सांगितलं काय, दोघांनी कसं काम केलं, एकत्र काम केलं, तर कसं उत्तर काढता येईल ते. एकत्र कोण सोडून गेलाय अशा बाबतीत आपण अंदाज लावणार नाही. मोस्ट ऑफ द केसेस मध्ये कंबाईनच्या ह्याच्यामध्ये हाच पॅटर्न बघायला मिळतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा ज्यावेळी क्वेश्चन इथं समोर दिसेल या प्रकारचा, पहिल्यांदा तुम्ही तोंडी अंदाज बांधणार, हे उत्तर येऊ शकते, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्ही काय करणार, आन्सर काढणार. काय म्हणतोय बघा, कळते. आधी अंदाज बांधणार, हे उत्तर येऊ शकते. मी पहिल्यांदा तेच करणार, काय येऊ शकते, हे येऊ शकते. तर त्याचं तुम्ही अनालिसिस खाली ऑप्शन, आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला जे आपण अंदाज बांधतोय, हा अंदाज बांधवलो त्याच्यानुसार 1 ऑप्शन 2 ऑप्शन 3 ऑप्शन कट होत आहेत काय, 2 ऑप्शन राहत आहेत काय, हे फक्त बघायचं, बरोबर आहे. चला पहिला प्रश्न दिलाय. आता बघा, दरवेळी काहीतरी नवीन विचारणार, त्यांचा ट्रेंड आहे. आपण त्या ट्रेंडला धरूनच जायचंय. काहीतरी वेगळं विचारणार आणि त्याला आपण अडॅप्ट झालं पाहिजे. सेम पॅटर्नचा असाच प्रश्न पडेल काय सांगता येत नाही, बरोबर आहे. पण मगाशी जो पॅटर्न सांगितला तो फिक्स पडणार आहे, पण ह्याच्यामध्ये काय पण नवीन विचारू शकतात. आता बघा, काय वाचा, अमित 5 पाने एका दिवसात लिहितो, तर संध्या 2 पाने एका दिवसात पुसून टाकते. असते एखादी बहीण लाडकी अशी, बरोबर आहे. तो लिहितोय, ही काय करते, पुसते, बरोबर आहे. असं काहीतरी सांगितले, वर्क असं काहीतरी सांगितले. जर अमित आणि संध्या एक दिवस आड काम करत असतील, म्हणजे आज कोण काम करणार, अमित. उद्या कोण करणार, संध्या. परवा अमित संध्या, अमित संध्या, असं आहे, बरोबर आहे. पहिल्या दिवशी कोण काम करतोय, दुसऱ्या दिवशी. तर 60 पानांचे पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील. बघा, प्रश्न खूप मजेशीर आहे, बरोबर आहे. मजेशीर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये शेवटचा जरा विचार करताना थोडासा बदला लागतो, स्वतःला बदला लागतो. बघू, बघा, हे समजायच्या अगोदर सोपं एक एक्झाम्पल घेऊया आणि आपण समजून घ्या. इथे किती सांगितले, 5 आणि 2 सांगितले, मी 3 आणि 2 घेतो. किती घेतो, 3 आणि 2. ए ही व्यक्ती आहे, बी ही व्यक्ती आहे, बरोबर आहे. ए काय करते, ए करतोय पानं लिहितोय 3 आणि एका दिवसात बी पुस्तके किती
2. बरोबर आहे. आता बघा, पहिल्या दिवशी एन पानं घेतलेली 3, दुसऱ्या दिवशी पानं किती होणार? 2 पुसलीत, तो पुसतोय, एकच राहणार. म्हणजे 2 दिवसाचं आउटपुट माझं किती मिळालं? 1. बरोबर. आता बघा, मला 10 पानाचं पुस्तक लिहायचं, किती दिवस लागतील? 10. हा, मला काय बनायचं? 10 पानाचं पुस्तक लिहायचं आहे, 10 पानाचं पुस्तक तयार करायचं, तर मला किती दिवस लागतील? 5. कसं काय 5? हा बरं, एक मिनिट, किती दिवस लागतील? 10 दिवस. बरोबर आहे. आता बघा, गमत बघूया. मी तुम्हाला आता तुमचं जसं म्हणणं आहे तसंच इथं उत्तर देताना दिलेलं. पहिली गोष्ट, हे दोघं जण येतील का अशी? हे किंवा हे, काहीतरी असा आन्सर येऊ शकतो. बरोबर आहे. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला असं सांगितलं जाईल, पहिल्यांदा आता लिहितो मी, 3 पानं झालीत पहिल्यांदा, दुसऱ्या दिवशी किती झालीत? 1, तिसऱ्या दिवशी किती होणार? परत किती होणार? 5. परत किती होणार? 6. 6ची किती होणार? परत 7 होणार. बरोबर काय? 7ची परत, 5ची परत 8, 8ची परत 6, 6ची परत 9ची परत 7ची परत. बरोबर. सुरुवात कोणापासून झाली? कोण काम कोण करलं? ए. शेवट पण कुठं होतोय? ए. बरोबर आहे. आता बघा, मोजा दिवस, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती झालेत? 15. बरोबर. आपल्याला किती पानाचं पुस्तक तयार करायचं होतं? 10. दिवस किती लागलेत? 15. आता बघा, ज्यावेळी तुम्ही हे बघणार, 2-2चा आपण स्लॉट तयार केला. कितीचा स्लॉट तयार केला? 2-2चा स्लॉट तयार केला. आपलं कुठे चुकलंय? काय नाही ना चुकायला? कुठे चुकलंय का बघा आधी. दिवस कमी आला पाहिजे. काय चुकलंय? बरोबर आहे ना? हे जर बघूया आउटपुट. बघ, मला सांगायचं काय होतं की शेवटचं आपण जे 10 आलं, बरोबर आहे, त्याच्यानंतर पुढच्या दिवशी कोण येणार आहे? बी येणार आहे. आणि बी काय म्हणणार? वजा करतो 2 पानांनी, किती राहणार? 8. पण आपल्याला काय करायचं आहे? 10 झालं की बंद, कामच बंद, पुढे येऊ द्यायचं नाही त्याला. कळलं काय? मग जर का ह्या 2 प्रकारचे प्रश्न आहेत ह्यामध्ये, एक जण ह्याला काउंट करतो, एक जण काउंट करत नाही. बरोबर आहे. म्हणजे एक जण असे म्हणतात की आम्ही जेवढे दिवस काम करणार तेवढे दिवस संध्यानं काम करायला पाहिजे, अशी जर का कन्सेप्ट असेल तर एक उत्तर येणार, म्हणजे कोणतं तरी एक उत्तर येणार. दुसरी कन्सेप्ट काय? कोण किती दिवस काम करते मतलब नाही. म्हणजे समजा आम्ही 9 दिवस काम केलं आणि संध्यानं 8 दिवस काम केलं तरी चालतंय, मला काय प्रॉब्लेम नाही. असं गणित जर का असेल तर ह्या गणितानं, आता मगाचे उत्तर होतं तिथपर्यंत तुमचं जाणार. कळलं काय? पण मी काय म्हणलो, हे जर का आता मगाच्यानं तुमचा आन्सर किती यायला पाहिजे होतं? 20 दिवस यायला पाहिजे होतं. 20 दिवस कसं? आपण 15लाच का थांबलो ते 2 मिनिटात एक्सप्लेन करून सांगतो. आपलं 15 दिवस आन्सर आलं. बरोबर आहे. आपण काय म्हणलो, 3 करतोय 2 पुसतोय, म्हणजे 2 दिवसात माझी किती पानं तयार झाली? 1. अशी मला किती पानं करायची आहेत? 10. तर मला दिवस किती लागतील? 20. पण मला ऍक्च्युअल मध्ये किती दिवस लागलेत? हे 15 मी का म्हणलो? कारण की ज्यावेळी माझे 10 तयार झालेत त्याच्या नेक्स्ट डेला जे ती वजा करणार होतं बी, ते मी घेतलंच नाही, कारण की पुस्तक माझं तयार झालं ना. बरोबर आहे. इथं जर का ती कन्सेप्ट लावली, नेमकं हे कशानुसार आन्सर आहे ते आपण बघूया. बरोबर आहे. पण आपलं काय अप्रोच असला पाहिजे?
हे समजलं पाहिजे, कन्सेप्ट कशी वापरायची आहे. दोन्ही जण पण समान समान काम करायचे झाले तर काय येणार, हे असं येणार. कळलं काय? पण एक कमी एक दिवस जास्त काम करत असेल असं चाललं तर स्टॉप करायचं. आता बघूया, मला सांगा, एक करतोय किती 5, दुसरा पुसतोय किती 2, म्हणजे 2 दिवसात किती पानं तयार होत आहेत, किती पानं 3. अशी किती पानं तुम्हाला करायची आहेत 60, बरोबर. किती झालं, किती गुणलं इथं बघा, 2 दिवसात 3 पानं, अशी 60 पानं करायची आहेत, बरोबर आहे. म्हणजे 3-3चं किती गट्ट होतील, 20 गट्ट होतील, बरोबर आहे. मग ह्या 2-2चं पण किती गट्ट व्हायला पाहिजेत 20. म्हणजे इथं ज्यानं गुंतोय तुम्ही किती गुणलं 20 न, तसंच तुम्ही इथे किती गुणणार 20 न. उत्तर किती येईल 40, जे तुमचा ऑप्शन नंबर 1. म्हणजे तुम्हाला तुक्का जरी मारायचा झाला तर पहिली प्रायोरिटी काय, हे दोघं येणार नाही, फिक्स येणार नाही. अर्ध पान असं लिहितोय का मध्ये आधी, हे म्हणजे काय, 36 दिवस पूर्ण झाले आणि दुसऱ्या दिवसातले पॉईंट सांगितले, असं उत्तर येऊ शकते काय, उत्तर येणार नाही. म्हणजे हे 2 ऑप्शन पाहिजे पहिलाच कट झालेत. याचा अर्थ मला 20 आणि 40 मध्ये खेळायचं. मग 20 आणि 40 मध्ये मी तुलना करताना काय बघणार, एवढंच घ्या. सेम एक्झाम्पल दुसरं देतो मी. फक्त काय करणार बघा, 2 दिवसात किती 3 पानं, 4 दिवसात 6 पानं, 6 दिवसात 9 पानं, 12 दिवसात तसं किती गट्ट होतात 18 पानं. सेम तसं 40 दिवसात 60 पानं, दीडपट आहे. गट ब मुख्य 2023 नोव्हेंबरला झालती. त्यावेळेचा प्रश्न झालं. आता घ्या, एक घेतोय 6 पानं लिहितो, ए हा 6 पानं लिहितो आणि बी हा 4 पानं पुसतो. ओके झालं. आणि तुम्हाला किती पानाचं पुस्तक तयार करायचं आहे 50, तर एकूण किती दिवस लागतील. रेकॉर्डिंग झाली. तर एकूण किती दिवसाचं पुस्तक, 50 पानाचं पुस्तक किती दिवसात तयार होईल. पुढे हा प्रश्न तुम्हाला येणार आहे, कधी येणार आहे, ज्यावेळी हे झालं 1-8 दिवस, 1-8 दिवस ए आणि बी कामाचं घेतलं तर तिथं तुमचा आन्सर बदलते. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं, हे 2 प्रकार आहेत. दोघांनी पण समान दिवस काम करायचं म्हटलं तर उत्तर असं काढणार. पण एक कोणतरी कमी जास्त असेल तर पुढे परत प्रश्न येणार आहे, ह्याच येणार आहे पुढे. चला जायचं पुढं. उत्तर किती येईल 50. बघा 2 दिवसाचं काम किती झालं बघा, हा 6 करतोय, हा 4 पुसतोय, याचा अर्थ 2 दिवसात किती झालं 2, अशी किती पानं 50 पानं, किती होणार 50, एक न गुण किती गुणलं 25 न, इथे पण 25 न. लक्षात आलं. पवन एक काम पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लावतो, तेच काम जीवन 6 दिवसात पूर्ण करतो. आता बघा पहिल्यांदा सोडायचं नाही अजून आपल्या डोक्यात काय पाहिजे, उत्तर कोणाच्या दरम्यान येणार. पहिला प्रश्न, उत्तर कोणाच्या दरम्यान येणार, कसं काढणार. 12चे निम्म 6च्या निम्म 3, म्हणजे 6 आणि 3च्या 6 पण येणार नाही, 3 पण येणार नाही. ह्या दोघांच्या पूर्ण संख्या येईल किंवा अपूर्णांक येईल, पण दोघांच्या मध्येच येणार. ऑप्शन बघा. म्हणजे तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. हे पूर्ण मार्गदर्शित चोरत्यात, अशीच चोरत्यात. कळलं काय. म्हणजे उत्तर तुमचं काय मारलं पाहिजे तुम्ही, हे बघा 6 तर येणार नाही, 8 येणार नाही, 10 येणार नाही, उत्तर काय येणार 4. आता सोडवायचं कसं, बरोबर आहे. सोडताना काय करणार, 1/12 अधिक 1/6, बरोबर. इथलं तुम्हाला काढायचं आहे, ते आपण मागल्या लेक्चरला घेतलंय, बरोबर आहे. इथलं जे उत्तर येईल ते तुमचं दोघांचं एकूण मिळून काम येणार, बरोबर आहे. ही एक मेथड आहे, दुसरी पण मेथड आहे, ती पण सांगतो. हे ऑथेंटिक आहे, हे आधी शिकूया, त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक बघूया, बरोबर आहे. बघा काय केलं,
ह्याला 2 न गुणलं बरोबर आहे, म्हणजे 3 छेद किती आलं 12, म्हणजेच किती 1/4. कसं आलं, हे आलं किती 2, छेद आला किती 12, हे 2 आणि हे 1 3/12 म्हणजेच किती आलं 1/4. इथलं उत्तर म्हणजे तुम्हाला दोघांना मिळून लागणारा वेळ. बरोबर आहे. आता दुसरी मेथड काय, क्रॉस मेथड. इथं 6 लिहिलं, इथं 4 लिहिलं. बरोबर आहे. दोघांचा लसावी इथे लिहायचा, किती येतोय 12. बरोबर आहे. इथं जे केलं ना तेच करतो, इथं काय वेगळं करत नसतोय. इथं फक्त छेदाचा लसावी काढला, इथं लसावी एकदम लिहिला. बरं आहे. बघा इथं काय करतो, दोघांच्या म्हणताना फक्त काय बघताना हे सोपं वाटते. आता बघा, हे ना 12 भागलं किती येईल 2, हे ना ह्याला भागलं किती आलं 3. काय बोल, सॉरी 4 नाही रे. इथं किती आहे 12, दोघांचा लसावी किती येईल 12. बरोबर आहे. ह्याने याला भागलं किती येईल 2, ह्याने याला भागलं किती येईल 1. बरोबर आहे. आणि ह्यांची बेरीज करून पुढे लिहायचीच 3, आणि ह्या 3 ह्या 12ला भागलं, हे उत्तर तुम्हाला मिळते, म्हणजे 12/3. उत्तर किती येईल 4. इकडे पण तेच केले, तिकडे पण तेच केले, फक्त पोरांना हे असं अपूर्णांक बघायला आवडत नाही. काय वेगळं केलं, काय वेगळं करत नसतोय आपण. सांगताना मग सांगत असं घ्या तसं घ्या, हे काय फुलवून सांगितलं जाते. हे शिका, हे पटकन तुम्हाला येईल. लक्षात आलं. चला दोन्ही पण लिहून घ्या ना. तुमच्यातलं काल कोण कोण तरी लाईव्हला लेखाव बसून तुम्हाला मी परत तीच एक्झाम्पल परत तुम्हाला घेणार नाही. काय सांगतोय बघा, तिथं जी एक्झाम्पल घ्यायला लागलोय संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये, तीच एक्झाम्पल परत तुमच्या लेक्चरला होत नाहीत. ती वेगळी एक्झाम्पल आहे. म्हणजे असं नाही की तेच परत तुम्हाला तेच शिकवणार आहे, नाही. ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. डबल प्रॅक्टिस होईल. म्हणजे तिथं प्रश्न वेगळे, त्यांचे ऑप्शन बरोबर आहे. तिथं सरसेवेचे प्रश्न आहेत, पोलीस भरतीचे प्रश्न आहेत, सगळे आहेत बरोबर आहे. इथं तुम्हाला फक्त आपण कंबाईनचे PYQ घेतोय आणि त्याच्या रिलेटेड पडणारे इतर प्रश्न. बेसिक चांगलं होईल तिथं, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणून तुमच्यासाठी पहिल्यांदा मी तिथं कुठनं सुरुवात केली आहे, शेकड्यावर बसून सुरुवात केली, कारण तुमचं अजून ते झालेलं नाही. निदान बेसिक तरी असं ना क्लिअर होईल. बरोबर आहे. पुढे जाईल तसं. झालं लिहून. चला पुढे. हा तिघ जण आलेत. किती जण आलेत 3 जण. काय काय लिहिणार 1/1 छेद सगळ्यांचा किती होईल 12 होणार. लिहा छेद 12. बरोबर आहे. किती येईल 2 अधिक किती येईल 1, किती येईल 3, 3 आणि 1 4 आणि 2 किती 6/12. बरोबर आहे. छेदात मला किती पाहिजे, सॉरी अंशात मला किती पाहिजे 1. ते 6 कुठं ढकलणार खाली, म्हणजे उत्तर किती 1/12 भागिले 6 असं यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आता कोणताही अंक आला तर सांगतोय की तुम्ही डायरेक्ट भाग घालू शकताय. बरोबर आहे. पण समजा अंक आला, भाग गेला नाही, तर त्याला डायरेक्ट खाली आणायचा, म्हणजे उत्तर काय येईल 12/6. म्हणजेच किती उत्तर 2 आहे का इकडे 2. झाला. चला चला चला, वेळ नाही आपल्याकडे जास्त, पटकन लिहून घ्यायचं. नेक्स्ट परत पॅटर्न तोच आहे. पहिला काय बघणार, उत्तर कुणाच्या दोघांच्या मध्ये येऊ शकते. बरोबर. चला डोकं चालवायचं. इथे किती आहे, इथे किती आहे, बरोबर आहे. तेच काम काय सांगितले, हा सॉरी एकत्रित दिले, एकत्रित दिले 15. बघा काय सांगतोय, एकत्रित दिले किती 15. दुसरं किती आहे, बी एकटा किती करतोय
बी एकटा किती करतोय 20, बी एकटा 20, दोघं मिळून किती 15. तर तुम्हाला काय काढायचं आहे त्यांच्या दरम्यान आणि कसं कसं काय काय होते ते बघायचं. बरोबर आहे. आता बघा नाही काय हे उत्तर तुम्हाला मगाशी करताना आपण काय करत होतो मधलं उत्तर देत होतो. हे तर कुठच्या मध्ये येते हे मधलंच तुम्हाला दिलंय किती 15. बरोबर आहे. 20 दिलं याचा अर्थ पाठीमागची सीमा तुम्हाला किती मिळाली 10. बरोबर आहे. पुढची डिसाईड करायची आहे तुम्हाला. काय म्हणतोय बघा उत्तर आपण काय म्हणलो दोघं जी काम करणार आहेत ए आणि बी बरोबर आहे त्यांच्या निम्म निम्म केलं बरोबर आहे त्याच्यामध्ये उत्तर यायला पाहिजे. आता काय म्हणतोय बघा ए तुम्हाला दिलाय किती सॉरी बी दिलं ना हा बी दिलाय किती 20 मग बी 20 दिलाय मग बी निम्मा किती घेतला 10 घेतला बरोबर आहे. आता इथं कोणतरी ए येईल त्याचं पण काहीतरी इथं निम्म येईल बरोबर आहे. आता बघा हे 15च्या माग आहे याचा अर्थ हे 15च्या काय पाहिजे पुढं पाहिजे. 15 चालेल काय नाही म्हणजे 45 घेतलं 30 घेतलं 60 घेतलं आणि 40 घेतलं. बघा तुम्हाला चुकीचा ऑप्शन तर मारायचाच नाही बरोबर आहे. मग पहिल्यांदा तुम्ही काय केलं 30 येईल काय पहिला वा 30 येईल काय 30च्या निम्म 15 येईल काय नाही याचा अर्थ 30 तर फिक्स येणार नाही बरोबर आहे. दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट सांगतो अजून एक काय सांगा की ज्यावेळी तुम्ही ही दोन टोकं बघताय बरोबर आहे ही जी दोन टोकं तुम्ही बघताय तर त्या दोघांची जो मीन असतो तो कधीही आन्सर येत नाही. मीन मीन म्हणजे काय ऍक्युरेट बरोबर मधला तो कधी आन्सर येत नाही. म्हणजे काय बघा समजा इथं 15 आहे इथं 10 आहे इथे 20 पण कधी येणार नाही. कळालं बरोबर किंवा 20 आलं तर ते रेअर टू रेअर केस मध्ये बरोबर आहे. मग आता ह्याचा आन्सर तुम्हाला काढायचा आहे. आता बघा आता सोडूया उत्तर किती येते बघू. बघा काय म्हणलो एका साईडला 1/, किती येणार तुमचं 20 बरोबर आहे अधिक इकडे किती येईल 1/x बरोबर आहे. बरोबर काय येईल कारण की इथलं उत्तर तुम्हाला ऑलरेडी दिले बरोबर आहे. फक्त आता हे पलीकडे काय न्या वजा करा 1/x बरोबर 1/15 वजा 1/20 60 येईल. 15च्या आणि 20चा लसावी कसा काढायचा मी मागल्या लेक्चरला सांगितले 20 ची दुप्पट करा तिप्पट करा 15 भाग ज्याला जाईल त्या तुमचं लसावी असणार आहे बरोबर आहे. 15 चोक वजा 20 त्रिक छेद 60 म्हणजे किती आलं 1/x बरोबर 1/. पहिली गोष्ट तुम्हाला काय म्हणलो मी 20 येणार नाही 20 इथे आलं म्हणजे कसं म्हणतोय मी पाठीमागे 10 आहे मधलं उत्तर माझं किती आहे 15 आहे. याचा अर्थ पुढचं जे उत्तर असणार आहे पुढचं म्हणजे कोणतं इथलं जे काय तुमचं येणार आहे ते कधीही 20 बरोबर निम्मामध्ये येणार नाही. दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो काय सांगतो अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की या दोघांचा जो मधला अंक असतो जसं की 15 आता इथे म्हणा इथे 20 असते इथे 15 असतं बरोबर. तर नेहमी उत्तर ह्या 15च्या आणि या 10च्या मध्ये असतं. पुढे त्यापुढे पण जायचं. परत एकदा सांगतो नेमकं काय काय आपण बघायला बरोबर आहे. हे सगळं हे एकदा लिहून घ्या मी परत ते डिस्कस करतो म्हणजे तुम्हाला अंदाज बांधता आला पाहिजे. चला पुसो उत्तर फक्त लक्षात ठेवा किती होतं ते 60. आता मी काय म्हणलो तुम्हाला माहिती आहे किती पहिले किती आहे हे 20 आहे इकडं बरोबर आहे. हे 20 उत्तर किती आलं तुमचं 60 आणि दोघांचं मिळून पण उत्तर किती येते हे तुम्हाला माहिती आहे आता बरोबर आहे. ते उत्तर नेमकं कुणाच्या दरम्यान येते हे शिकूया बरोबर आहे. आता ह्याचं निम्म केलं ह्याचं निम्म केलं. आता मी काय म्हणलो 10 ते 30 मध्ये कुठेही आन्सर येणार आहे बरोबर आहे. तरी पण ते अजून ऍक्युरेट कुठे जायचं काय म्हणते अजून ऍक्युरेट जर का जायचं असलं दोघांचा काय काढा मध्य काढा. मध्य म्हणजे काय मीन बेरीज सरासरी किती येईल 20. तर नेहमी हे उत्तर ह्या 20 आणि ह्या 10 ह्या दोघांच्या मध्येच असते बरोबर आहे. आता हे काहीतरी नवीन सांगितले मी जर का उत्तर जास्त मोठं येत असेल गॅप जास्त येत असेल परत निम्म करा मागच्याकडे वळा निम्म करा मागच्याकडे वळा काय रे. आता बघा हे झालं मागचं बघूया
6 दिवस लागतात, 12 दिवस लागतात. बरोबर? कळलं? पहिला कोण आहे? 6 म्हणजे सॉरी ही नाही, तिघांचा आहे ना, दोघांचं पुढे गेलं. हा 12 6 निम्म केलं किती येईल? 6 आणि रूट. हा बरं 6 आणि 3. बरोबर आहे. आता अजून पण दोघांचा मीन काढा. मीन म्हणजे मध्य. 6 आणि 3 9. 9च्या भागिले 9 भागिले 9 भागिले 2 म्हणजे किती उत्तर आलं? 4.5. तर काय म्हणलो, मागच्या टोकापासून जे कमी आहे तिथनं ते मध्य किती आला? त्यांच्यामध्येच उत्तर असते. काय सांगतोय? त्यांच्यामध्येच उत्तर असतं, त्याच्यापेक्षा पुढे जात नाही, जातच नाही. मग आपला अंदाज बांधणार कसा बांधायचा? एक तर पहिल्यांदा ते दोघांच्या मध्ये असणार, त्या दोघांच्या मधनं पण आणि जर काय ॲक्युरेट काढायचं झालं त्यांच्या मध्याच्या पण पाठीमाग असणार, निम्म्याच्या पण मागं असणार, पुढं नाही, मागच असणार. लक्षात आलं? चलो जायचं पुढं. हा हेच आपण डिस्कस केलंय का? करूया पटकन 1 2 बघा, सुटते का बघा, मी सांगतो. पटकन बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा प्रश्न आहे. हे मी 2 पद्धतीने तुम्हाला सोडून दाखवणार. चला बघूया. सुटते राहू दे, सुटत नाही असं समजूया आणि आपण शिकून घेऊया. पहिले 2 पद्धतीने तुम्हाला सांगतो. एक पद्धत म्हणजे रेग्युलर पद्धत, दुसरी तुम्हाला लसावीची पद्धत सांगणार. बरोबर? बघ, एक पद्धतीमध्ये आपण ए प्रकारची एक्झाम्पल काल बघताना किंवा नोट्स मध्ये बघताना मागच्या लेक्चरला काय केलं, 2 प्रकारे सोडवलीत. पहिला फॉर्म्युला मी असं सांगितलेलं बघा. बघा काय सांगितलं, 1 असा बॉक्स केलता, इथं असा बॉक्स केला आणि इथं परत असा बॉक्स केला. बरोबर? हे पहिला प्रकार सांगितला. दुसरा काय सांगितला, काय सांगते बघा, हा दुसरा प्रकार सांगितला जो पेजच्या 3ऱ्या पेजवरती होता बघा, शेवटला. बरोबर आहे? म्हणजे एक तर अशा पद्धतीने सोडवायचं किंवा अशा पद्धतीने सोडवायचं. दोघांच्या मध्ये आपण काय सांगितलं, ज्यावेळी प्रत्येकाला सेपरेट सेपरेट सांगितलं जाईल, ए हा 10 दिवसात करतोय, बी हा 20 दिवसात करतोय, दोघ जण किती दिवसात करणार इथं आणलं. बरोबर आहे? आणि काय सांगितलं, कोणतरी काम सोडून निघायला लागला तर कुठं आणणार? इथं आणणार. बरोबर आहे? ह्याच्यामध्ये पण काय काय सांगितलं, इथला अंक तोच लिहा जो तिचा एकूण दिवस आहे. इथं काय लिहिलं, एकूण दिवस लिहिणार. बरोबर आहे? त्याच्यावरती त्यानं जेवढे दिवस काम केले तेवढं फक्त लिहिणार, जेवढे दिवस त्यानं काम केले तेवढंच लिहिणार. बरोबर? हे आपण मागल्या लेक्चरला बघितले. आता बघा, काम सोडून चाललाय सोडून, याचा अर्थ असंच येणार आहे. बरोबर आहे? पहिल्यांदा ए किती आहे, बी किती आहे, 2 लिहून टाकलीत. त्याच्यानंतर काय करणार, ए बी लिहून टाकलं. बघा, दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, 2 जण एकत्र काम करतायत. बरोबर आहे? आणि काय सांगितलं, किती दिवसानंतर? 2. म्हणजे ए न पण 2 दिवस काम केले, बी न पण 2 दिवस काम केले. कोण सोडून गेला? याचा अर्थ बी न फक्त किती दिवस काम केलं असणार? 2. म्हणजे बीच्या वरती फिक्स लिहिलं किती मी? 2, कारण की त्यानं तेवढे दिवस काम केले. बघा मी काय म्हणतोय, अंशामध्ये काय लिहायचं, त्यानं जो कोण व्यक्ती असेल त्याने जेवढे दिवस काम केले ते कुठे लिहिणार? अंशात लिहिणार. आता बी न 2च दिवस काम केल्यामुळे 2 दिवस लिहिलं, त्याला काय केला, तो सोडून गेला. नेक्स्ट बघा, हा 2 आला. त्याच्यानंतर आता कोण काम करणार आहे? ए. मग हे न किती दिवस काम केलं हा प्रश्न विचारलाय. बरोबर? आपल्याला माहिती आहे काय? नाही. बरोबर? मग आपण काय करणार की त्यानं अजून किती दिवस काम केले तुम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, पहिला किती दिवस काम केले? 2. म्हणजे ते 2 दिवस आणि जे एक्स्ट्रा काम केलं त्याला मी किती म्हणतो? हे फक्त लिहायला आलं पाहिजे. बरोबर? आता काय करणार, हे सोडवणार, छेद समान करणार. छेद समान करायला किती मल्टिप्लाय करायला पाहिजे? बरोबर आहे? ह्याला 2 म्हणजे किती येईल? 4 अधिक 2x. बरोबर? अधिक याला किती गुणणार? 3 म्हणजे किती येईल? 6. आणि छेद किती येईल? 30. बरोबर? इकडे किती? 1. हे 30 जे आहे ते तिकडे पलीकडे न्या, म्हणजे इकडे फक्त काय राहील? 4 आणि 2 10 राहील.
म्हणजे 2x अधिक 10 बरोबर किती होईल 30. 10 अधिक आहे तिकडे जाऊन काय होईल वजा म्हणजे किती होईल 20. x बरोबर काय राहील 10. आता प्रश्न तुम्हाला दोन विचारणार, याच्यामध्ये पण सेम क्वेश्चन फक्त विचारताना दोन प्रश्न विचारू शकतात. म्हणजे काय, संपूर्ण काम संपायला किती दिवस लागले पहिला प्रश्न, आणि फक्त राहिलेलं काम एनं किती दिवसात पूर्ण केलं दुसरा प्रश्न. म्हणजे बघा संपूर्ण काम असं विचारलं तर पहिले 2 दिवस आणि हे x चे 10 दिवस. कारण बघा एनं किती दिवस काम केले 2 आणि x म्हणजे किती येईल 12. पण फक्त असं विचारलं, आता काय सांगितलं हा इथं काय विचारलं उरलेले काम असा उल्लेख आला तर उत्तर किती तुमचं 10. म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन्ही पण बघायला मिळणार. काय म्हणलो 10 पण दिसणार 12 पण दिसणार. तुम्ही कुणाकडे जाणार वरचा जो शब्द दिला असेल त्याच्यानुसार तुम्ही खाली जाणार. वरती सांगितले उरलेल्या तर उत्तर किती येईल 10. ओके समजलं घ्या एवढं लिहून घ्या आणि मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. महत्वाचं काय एकच स्टेटमेंट ह्याला इम्पॉर्टंट कोण लिहायचं हे मला लिहिता आलं पाहिजे एवढीच गोष्ट. ते ज्याला लिहिता येईल तो आन्सर काढणार. झालं चला आता दुसरी मेथड काय ती पण समजून घ्या. त्याला फक्त तुम्हाला लसावी काढायचा आहे आणि तोंडी आन्सर काढायचं. मी सांगतो काय तोंडी आन्सर काढायचं. बघा पहिल्यांदा दोन गोष्टी लिहिल्या किती 1/15 आणि 1/10. दोघांचं एका दिवसाचं काम केलं. काय सांगतोय बघा दोघांचं एका दिवसाचं काम आपण मागल्या लेक्चरला शिकलोय. कसं लिहिणार 1/15 1/10. फक्त छेद समान करायचं आणि अपूर्णांक खाली यायचं. किती येईल 2/30 आणि 3/30. कळालं काय केलं मी झालं. आता इथनं पुढे मी ज्या प्रश्नाने सांगतो तेवढं आन्सर फक्त तोंडानं पटकन येतात का बघायचे. ए कामाचा हा ए आहे का बी आहे 15 कोण आहे ए हा कोण आहे बी. ए एका दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करतो किती एका दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करतो. कामाचे एकूण भाग किती आहेत 30. छेदात सांगतो ऐकून घ्या छेदातील नेहमी कामाचा एकूण भाग दाखवणार 30. ए एका दिवसात किती करतोय 2. बी किती करतोय 3. एवढंच अपूर्णांकाचा अर्थ तुम्हाला का गरजेचा आहे एवढं जे मगाशी राहटगाड वाजवले की नाही आन्सर केवढ्याने निघते बघा. ए किती करतोय 2. बी किती करतोय 3. दोघं जण मिळून किती करतील 5. किती दिवसात काम केले दोघांनी 2 दिवस काम केले. किती भाग पूर्ण होईल 10 भाग पूर्ण झालं. 10 भाग पूर्ण झाले. शिल्लक किती राहिलेत शिल्लक 20 शिल्लक राहिलेत. आता बघा 20 शिल्लक राहतात. शिल्लक राहिलेलं काम कोण करतोय ए करतोय. एका दिवसात किती करतोय 20 सपायला किती दिवस लागतील. जेवढं तुम्ही अपूर्णांक समजून घेणार तेवढं तुम्हाला आन्सर येणार फास्ट. काय समजले मी परत एकदा ही मेथड रिपीट करतो बरोबर आहे. काय सांगितलं पहिल्यांदा आपण काय काढायचं एका दिवसाचं काम घेतलं बरोबर आहे. एका दिवसाचं कामाचा फक्त छेद समान केला. छेद किती झाला 30. म्हणजे एका कामाचं मी किती भाग केलं 30 भाग केलं. 30 भागापैकी ए एका दिवसात 2 भाग संपवतो. बी एका दिवसात 3 भाग संपवतो. दोघं जण मिळून एका दिवसात किती भाग संपवणार 5 भाग संपवणार बरोबर आहे. असं दोघांनी मिळून किती दिवस काम केलं 2 दिवस काम केलं. एका दिवसाचं 5 2 दिवसाचं किती होणार 10. 2 दिवसाचं 10 असतील तर शिल्लक किती काम राहिलं 20 काम शिल्लक राहिलं 20 भाग. आता करणार कोण आहे हा निघून गेलाच तो हा कोण निघून गेला. आता इथलं तर 2/30 आणि 3/30 हा निघून गेला ना. 3 वाला निघून गेला. शिल्लक कोण राहिला
ए राहिला. ए किती करतोय? दिवसाला 2 भाग, 20 भाग संपायला 10 दिवस. म्हणजे तुम्ही जेवढं ह्याला घोळणार ना डोक्यामध्ये तेवढं तुमचं ते परफेक्ट होणार. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जायचं. मी काय सांगितलं, मी दोन्ही पण तुम्हाला सांगितलं आणि दोन्ही पण मेथड चांगले आहेत, अवघड नाही. पण मी काय म्हणलो, हे ज्याला लिहायला आलं त्याला ते सुटणार आहे. काय म्हणलो, अपूर्णांकाच्या स्वरूपात हे लिहायचं यायला पाहिजे. एक्स नेमकं इथे लिहायचं, इथे लिहायचं की इथे लिहायचं, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं. क्लिअर कळते? चला नेक्स्ट. हा हा अंदाज आधी सांगा मला, अंदाज किती? आता झिकझिक नाही. 30 आणि 20च्या मध्ये म्हणजे किती येणार? 30 येईल काय? हा नाही येणार. आणि उत्तर तिथे दिले काय? एकच येते. मग काय सांगितलं, एवढं शिकायचं. हेच प्रश्न सारखा रिपीट होतोय ना. उत्तर किती येणार? 24. चला आता बघूया कसं 24. उत्तर 24 येणार, बदलणार नाही. जर का उत्तर 24 येत नसलं तर प्रश्न कॅन्सल होणार. एवढ्यापर्यंत कॉन्फिडन्स पाहिजे. 30 तर येणार नाही. का 30 येणार नाही? बघा, एक दिले किती? 60, एक दिले किती? 40, ह्याचं नेम 30, ह्याचं नेम 20. अजून पण सांगतो, समजा 26 जरी दिलं असतं तर तुम्ही 26 ला टिक करणार. काय म्हणतोय, जरी ऑप्शन मध्ये 30 आणि 20 मधले 2 जरी ऑप्शन असते, एक 26 एक 24, तरी पण बघा परत हे 30 आलं बरोबर आहे. ह्या 30च्या आणि ह्या 20च्या मधला पॉईंट किती? 25. 25 पेक्षा उत्तर काय पाहिजे? पाठीमाग पाहिजे का पुढे पाहिजे? पाठीमागच येते. कळलं काय? किती येईल उत्तर? 24. आता बघूया, 1/60 अधिक 1 बरोबर हे काढायचं आहे बरोबर. याचा छेद किती करणार? बघा 60 ची दुप्पट 120. भाग जातोय का 40 ना? जातोय. याचा अर्थ 120 छेद करणार. याला किती गुणा पाहिजे? याला किती गुणा पाहिजे? 3 न. किती येईल? 2 अधिक 3 बरोबर 1 छेद. इथलं काढायचं तुम्हाला बरोबर आहे. 5 छेद किती आलं? 5 छेदात नेलं. 1 छेद 120 छेद 5 बरोबर आहे. म्हणजे 1 छेद 24. 24 पंचा 120. कळालं? समजा. इथनं माग आम्ही करतो तर हे कर ते कर. आयोगाची अपेक्षा नसते, लक्षात घ्या. आयोग तुम्हाला काही जागी असं ढील देते, सुट्टी देते, घ्या घ्या मार्क घ्या, आणि आम्ही म्हणतोय नाही 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 आम्ही आमच्या तत्वाशी बांधील आहे, पेन उचलल्याशिवाय मी आन्सर काढणार नाही. चला झालं काय? आता फक्त मी क्वेश्चन देतो, आन्सर कशाच्या मध्ये येते एवढंच फक्त अंदाज बांधून सांगायचं. कोणत्या 2 मिनिमम कोणत्या 2 संख्यांच्या मध्येच येईल एवढं सांगायचं. असो अजून अजून पण होते त्या निम्म्यापर्यंत जायचं. सहाच्या मागा असणार. म्हणजे 6 आणि 4 ह्या दोघांच्या मध्ये येणार. 6 पण येणार नाही आणि 4 पण येणार नाही. अजून पण म्हणतोय 6 पण येणार नाही आणि 4 पण येणार नाही. उत्तर 4 आणि 6च्या मध्ये येणार. काढून बघूया. बघ काय येईल? 1/16 अधिक 1/8 बरोबर. ह्याला 2 न गुणलं किती येईल? 2 वरती आलं 1 अधिक 2/16 3/16 म्हणजे उत्तर काय आलं? 16/3 बरोबर आहे. 16/3 करा. 3 15 बरोबर आहे. पॉइंट 1 उरला म्हणजे किती आलं? 3 3 3. कोणाच्या मध्ये सांगितलेलं? उत्तर त्याच्या बाहेर जायत नाही. आणि तुमच्या समोर जर का ऑप्शन असतील तर तुम्ही मिनिमम त्यातले 2 ऑप्शन जर कारण कट करणार. गेले तर 3 पण जातील, पण मिनिमम 2 बाहेर जाणार. लक्षात आलं? चला हुशार आहे सर तुम्ही. काय सांगितले? हा अरे आता नाही, आता तोंडी सांगायचं. एक सांगितले 45, एक सांगितले किती? 30. म्हणजे 30 पेक्षा निम्म 15. पुढचं किती? 22 बरोबर आहे. म्हणजे एक तर 15ला बी जवळ नसणार, 22ला बी जवळ नसणार, दोघांच्या मध्ये असणार. अजून पण बघा, दोघांच्या मध्ये असणार. अजून पण जाऊया खोलात. 22.5 आणि 15 दोघांचा मध्ये काढा.
18.75च्या दरम्यान काहीतरी येईल, बरोबर, त्याच्यापेक्षा माग. आता उत्तर आपला 18 यायला पाहिजे. बघूया आपण येते का नाही. बरोबर आहे, सोडूया. चला, 1/45 अधिक 1/30 काढायचं आहे. किती येईल? 90. बरोबर आहे काय? 90 येणार का? 45ची दुप्पट. 45ला भाग जात नाही 30 न. 45ची दुप्पट 90. 90ला भाग जातोय म्हणजे 2 अधिक किती होणार पाहिजे? 3 न छेद 5 छेद, बरोबर, 90 छेद, बरोबर. भले मध्ये आन्सर देऊ द्या 4 देऊ द्यात, हायगे खायचे नाही, तेवढंच येते, तेवढं डोक्यात ठेवायचं. कळलं? जायच पुढं. हा, एक किती दिवसात बांधू शकतो? एक घर 15 दिवसात बांधू शकतो. तेच घर बी 10 दिवसात बांधू शकतो. ए आणि बी हे एक आड एक दिवस काम करतील. काय करतील? एक आड एक दिवस काम करतील, बरोबर आहे. जर पहिल्या दिवशी काम करतात कोण? ए, तर ते घर बांधण्यासाठी किती दिवस लागतील? एक आड एक आहे. आपण जे मगाशी केलं, ऐका सांगू, आपण जे मगाशी केलं तेच करा. पण एक आड एक म्हणजे काय? एकत्र काम करत नाहीत, अल्टरनेट काम करलेत. याचा अर्थ दिवस जे लागतील ते दुप्पट होतील, एवढाच फक्त. म्हणजे जे तुम्ही अॅक्युरेट काढणार आहे त्याच्या फक्त दुप्पट करायचे. म्हणजे काय बघा, एक आड एक म्हणजे काय? तर ए आधी करणार नंतर बी करणार, बरोबर आहे. पण मगाच्या एक्झाम्पल मध्ये दोघ जण एकत्र करत होते तर आता एकत्रच करतात म्हणायचं, पण दिवस किती लागतायत? 2. म्हणजे काम एकत्रच करतायत, फक्त दिवस दुप्पट होत आहेत, एवढंच फक्त फरक. म्हणजे सांगा पहिल्यांदा उत्तर हे इथं किती आहे? 15. इथे किती आहे? 10. 7.5 इथे किती होईल? 5, बरोबर आहे. अजून खाली जाऊया. 7.5 आणि 5 दोघांच्या मध्ये मध्ये अंदाजे 2.5च्या निम्म 1.25, बरोबर आहे. म्हणजे 6.25, बरोबर आहे. 6.25 नाही, हा 6.25 ना, 6.25. 6.25 म्हणजे दोघांचा मीन आला. ह्या दोघांच्या मध्ये आन्सर तुमचं पाहिजे, बरोबर. हे अंदाज बनतोय, ह्या एक्झाम्पल अंदाज बनतोय, ह्या दोघांच्या मध्ये पाहिजे, बरोबर आहे. ह्याची दुप्पट फक्त करा म्हणतोय मी. 10 आणि किती? 12.5 ह्याच्या दरम्यान येऊ शकते. उत्तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही. एक आड एक असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे उत्तर होऊ शकते, पण ह्याच्या दरम्यानच राहायला पाहिजे असा आपला अंदाज आहे. काय वाटते? त्याच्यामध्ये कोण आहे तसा? त्याला जवळचा. मी काय म्हणलो, एक आड एक मुळे कोणता घोटाळा होतोय? शेवटला जो एकटा एक काम करणार आहे, एकटा, त्याच्यामुळे घोळ होतोय, सांगतो ते. पण अंदाज बांधताना समजा ह्या दोघांच्या जवळ जायचं आहे एक आड एकला, तरी पण मी काय करणार? ह्या दोघांच्या जवळचा ऑप्शन बघणार. किती येईल? 13.1/2, बरोबर आहे. म्हणजे टिक करायचं झालं तर मी त्याला टिक करू शकतोय. बरोबर येईल नाही येईल आपण बघायचंय, पण माझं उत्तर कुठपर्यंत जाऊ शकते? तिथपर्यंत जाऊ शकते, बरोबर आहे. आता बघा, मी दुसरी मेथड सांगतो, म्हणजे जे आपण मगाशी केलं ना छेद समानवाली, ती करूया, बरोबर आहे. म्हणजे काय केलं? 1/15 1/10 छेद समान किती आला? 30. 2/15 सॉरी 2/30 3/30, बरोबर आहे. काम मला किती दिवसात संपवायचं आहे ते मला काढायचंय, बरोबर आहे. हा करतोय किती आणि हा करतोय किती ते बघायचं, बरोबर आहे. काय सांगितले? हा, एक आड एक काम करतो. सुरुवात कोणी केली? ए न. इथे जाणार, बरोबर आहे. 1 2 1 2, बरोबर आहे. आता मी पहिल्यांदा काय करणार? आपलं उत्तर मग किती आलं? 10 ते 12.5 आलं ना? 10 ते 12.5 आलं ना? 12 होतं की मध्ये? असं केलं? 12 नव्हतं मध्ये? 12 होतं ना मध्ये? माझं लक्ष नाही द्यायला 12 कडे. त्या मी आपलं बघवलं, असं कसं व्हायले? हे 13 का पुढे जायले, 13 का पुढे जायले, बरं असू दे, काढा आन्सर, बरोबर आहे. बघा काय म्हणलो मी, हे एक दिवसात, दुसऱ्या दिवसात, 2 दिवसात मिळून किती भाग झालं? बरं आहे. 2 दिवसात 5, मग 5 चे किती ग्रुप होतील 30 पर्यंत जाईपर्यंत? 6. मग 2चे पण 6 ग्रुप होणार, किती होणार? 12, बरोबर आहे. म्हणजे मगाची आपला आन्सर आलं 10 ते 12.5 ह्या दरम्यानच आन्सर येते. ते कुठं आलं? 12. माझं त्या 12 कडे लक्ष नाही शाळेत.
आणि तुम्ही आपलं सर नाही 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 तसंच सर म्हणा तसंच काय येऊ शकते. हा चला उत्तर काय येणार किती 12. ओके अजून मग सांगू आणि जवळ ह्याला जवळ असते अंक. कुठून बघा काय म्हणलो मी तुम्ही ज्यावेळी मीन काढताय मध्ये कुठला मीन काढताय ज्यावेळी तुम्ही निम्म्याचा मीन काढताय मध्ये निम्म्याचा मीन काढताय बरोबर आहे तर त्या मीनला आणि जो पाठीमागचा शेवटचा लहान जो अंक काय म्हणतो आपण त्या दोघांच्या मध्ये त्या मीनच्या जरासं फक्त पाठीमाग असते जरासं पाठीमाग तेवढंच बघायचं. चला किती उत्तर नेहा नेहा तुझं उत्तर आहे तू का सांग आता. हा अंदाज आधी अंदाज मग काय असेल ते पुढं 3 आणि 9च्या मध्ये अजून सांग 3 आणि 9च्या मध्ये अजून जाऊ दे की मध्ये पुढे जाऊ दे की 6 आणि 3च्या मध्ये जवळ कोणाला पाहिजे 6 ला का 3 ला 6 आणि 3च्या मध्ये 6 ला कसं येईल इकडे किती आलं 9 आणि 3 आलं बरोबर आहे म्हणजे 6 आणि 3च्या मध्ये पाहिजे पण त्यातल्या त्यात जवळ कोणाला पाहिजे 6 ला जवळ पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुका मारायचा झाला तर मी कुठं मारीन एकतर इथं किंवा ह्याला जाणार नाही ह्याला जाणार नाही. दोघांच्या पैकी एक बरोबर आहे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये काय मारीन बरोबर आहे चला बघूया. चला किती 1/6 अधिक 1/18 बरोबर आहे दोघांचं काय किती येईल 3 अधिक 1/18 किती येईल सॉरी 4/18 म्हणजे 18/4 उत्तर किती येईल 4 चोक 4.5 म्हणजे उत्तर ह्या दोघांच्या मध्येच राहणार. झालं चला नेक्स्ट विश्वजित करायचं राहिलं का रे माझं नुसतं विश्वच दिले तिथे बी अन्याय केला आयोगानं आमच्या चला हा विश्व जे काम 8 दिवसात करतो तेच काम सृष्टीला किती दिवस लागतात 10 दिवस लागतात जर दोघे मिळून तेच काम करत असतील तर आता परत हा आता कोण सांगणार आन्सर किती मध्ये पाहिजे 4 आणि 5च्या मध्ये पाहिजे म्हणजे कुठे येईल ऑप्शन बघायचा सांगायचं किती येतं हे म्हणजे असं आहे ना हे असेल लेवा हे लिहिताना फक्त येत नाही म्हणून असं लिहिलंय 4.4/9 हे असं आहे हे म्हणजे हे लक्षात ठेवा परत हे म्हणजे काय 10.1/2 हे म्हणजे 6.1/2 फक्त लिहिताना मी असं अडवलेलं एवढंच विषय ते टाईप करा येईना मला किती येईल उत्तर ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 का 4 ते पण बघूया का 4 तर बघा पहिल्यांदा किती म्हणलो इकडे आहे 8 इकडे आहे किती 10 निम्म केलं 4 आणि 5 4 पण येणार नाही 5 पण येणार नाही दोघांच्या मध्ये पाहिजे बरोबर अजून पण आणि पण म्हणा दोघांच्या निम्म्यापेक्षा जरासं मागास निम्म किती येईल 4.5 ह्याच्यात जरासं मागास ना उत्तर बरोबर आहे आता हे तुम्हाला उत्तर आले बरोबर आहे किती आहे ते 9 याचं पॉईंट मध्ये कसं येईल 4.4444 बरोबर कोणाचं जवळ असणार लक्षात आलं
गोलमाल हे आता माहिती बघ काय सांगितले, अक्षयची कार्यक्षमता, हो कुठे गेलं, अक्षयची कार्यक्षमता भावनापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, किती 30% जास्त आहे. म्हणजे फास्ट काम कोण करणार, अक्षय. अक्षय जर का फास्ट काम करतोय तर दिवस कसे लागणार, कमी. काय म्हणतोय बघा, दिवस कसे लागतील, कमी. बरोबर आहे. मग भावना असेल, भावनाला दिवस कसे लागतील, अक्षयपेक्षा जास्त. अक्षयला दिवस किती लागत आहेत, किती झालेत, 23. तर भावनाला 100% 23 पेक्षा जास्त दिवस लागतील. ओके, कळालं. थोडी कार्यक्षमता तिची कमी आहे, 30% कमी आहे. बरोबर आहे. आपण एक ढोबळ मारणं कोणतीही जवळची संख्या घ्या किंवा आपण अंदाज बांधूया, तसंच बांधूया. याचं निम्म किती येईल, किती, 11.5. पुढचा 11च्या काय असणार आहे पुढं, बरोबर आहे. ऑप्शन बघा, काय म्हणते बघा, ऑप्शन बघा. बरोबर आहे. इथं 11.5 आहे, पुढं इथला किती जरी मोठा असला, 30 घेतला, 28 घेतला, त्या दरम्यान कुठे घेतला, बरोबर आहे. तर तो या 23ला क्रॉस करेल काय, निम्मा. बरं, निम्मा जरी 23ला क्रॉस केलं काय, 50% कपॅसिटी, 100 कपॅसिटी जास्त असेल तर पुढे जाईल तेवढ्या. बरोबर आहे. अंदाज बांधताना आपण काय म्हणणार, एक मी 30 धरतो, 30 धरूया. बरोबर आहे. मग 30 धरलं तर निम्म किती येईल, 15. 35 धरलं समजा, किती येईल, 17.5. म्हणजे उत्तर अजून पण म्हणत नाही मी, पण काय म्हणतोय, उत्तर माझं 11.5 पासून थोड्या अंतरावरती काय असू शकते, उत्तर असू शकते. याचा अर्थ 10 फिक्स येणार नाही. मी काय सांगतोय बघा, ऑप्शन 2 का असं जाणार आहे, त्यातनं कुठला गेला, 10 गेला, 23 येईल. किंवा एकटाच 23 सोपवतोय तर 23 पण येणार नाही. याचा अर्थ राहिलेत कोणते, 13 आणि 15. याच्यामध्ये मला क्रॉस चेक करायचं, कोणतं येऊ शकतं. बरोबर. मग याच्यातलं तुमच्यावरती आहे, नेमकं कशासोबत जायचं. लक्षात आलं. मी जाताना जाईन 13 सोबत, का तर हे 11.5च्या जवळ दिसते. बरोबर आहे. आणि कार्यक्षमता पण फक्त कितीने कमी आहे, 30% कमी आहे, जास्त पण कमी नाही. बघूया, क्रॉस चेक करूया आपण. चला, काय येईल आता. कार्यक्षमता म्हणजे काय, कार्यक्षमता म्हणजे काय ते सांगितलं. कपॅसिटी टू डू वर्क म्हणजे काय, मी जेवढ्या कार्यक्षमतेनं काम करणार आहे तेवढ्या एका मुलगीला जमणार आहे काय, नाही जमणार. थोड्यापेक्षा माझ्यापेक्षा काय होणार, कार्यक्षमता तिची कमी असणार. बरोबर आहे. म्हणजे समजा जर का मी ह्याची कार्यक्षमता 100 घेतली, कोणाची, पुन्हा येऊ, अक्षय. बरोबर आहे. ह्याची 100 घेतली तर हिची काय होईल, 70. लक्षात आलं. म्हणजे कार्यक्षमतेची मी काय केली, तुलना केली. बरोबर आहे. आणि ज्याची जेवढी कार्यक्षमता किंवा ज्या पद्धतीत कार्यक्षमता, त्या पद्धतीत लागणारा वेळ कसा असेल, जास्त किंवा कमी असेल. काय म्हणतोय, जास्त किंवा कमी असेल. म्हणजे काय म्हणतोय, अक्षयला जर का 100 कार्यक्षमता असेल 100%, तर ह्याची किती असणार, 70. मग यांचं गुणोत्तर घ्यायचं. काय घ्यायचं, कार्यक्षमतेचं गुणोत्तर. बघा, वाक्य लिहून ठेवायचं. इथं काय लिहून ठेवायचं, बघा लिहा, कार्यक्षमतेचे गुणोत्तर हे दिवसाच्या गुणोत्तराच्या उलट असते. सॉरी, माझं उलट झालं. माझं लिहायला चुकलं रे, उलट लिहिलं मी. इथं जास्त म्हटले ना, मी उलट चुकून कमी घेतलं. म्हणजे काय बघा, भावनाला 100 घ्या, भावनापेक्षा त्याचं 30% जास्त आहे ना. आपण काय केलं, अक्षयपेक्षा 30% कमी घेतलं, उलट घ्यायचं नाही.
बरोबर आहे. भावना किती आली 100. अक्षय किती 130. एवढंच फक्त चेंज, बाकी काही चेंज नाही. ते पण लिहिलं बरोबर आहे. बरोबर आहे. ह्यांचं गुणोत्तर काढलं. भावनाची कार्यक्षमता किती होणार 10, तो इकडे किती होईल 13. बरोबर, कार्यक्षमता झाली. याच कार्यक्षमतेच्या उलटी कार्यक्षमता म्हणजे काय, ह्याचं गुणोत्तर उलटं करायचं. म्हणजे भावनाला लागणारे दिवस किती असणार 13, अक्षयची किती असणार 10. बरोबर. आता अक्षयच्या ह्याच्या खाली त्याचे दिवस लिहा किती 23. तर इथं दिवस किती लागणार हे काढायचं. बरोबर आहे. हे म्हणजे हे असं लिहायचं. आता लिहिताना कसं लिहितोय आपण 13/10. 13 म्हणजे कोण आहे अक्षय. बरोबर आहे. खालचं कोण आहे, सॉरी 13 म्हणजे भावना, खालचं कोण अक्षय. म्हणजे इथे अक्षयच्या समोर अक्षयचे दिवस किती 13 आणि तो वरती काढायचा आहे. हे काढलं त्याच्यानंतर पुढची स्टेप आपल्याला उभं लिहायचं आहे. 1/1 1/1 त्याच्यानंतर उत्तर निघणार. बरोबर आहे. आता बघा त्याचं उत्तर कसं काढणार, हे फक्त इकडे आणा. किती येईल 13 गुणिले 23 भागिले 10. हे तसंच ठेवा, काही करू नको सध्या, तसंच ठेवा. बरोबर आहे. आता हे झालं, हे दिवस मिळाले तुम्हाला डायरेक्ट. बरोबर आहे. आता इथे दिवस ना म्हणजे अक्षयचे किती आहेत 1/23 अधिक 1 हे जो आहे दिवस आहे तसं मी दिवस लिहिला, मी कॅल्क्युलेशन करायला नाही. किती येईल 13 गुणिले 23/10. वरती कोण जाणार 10 वरती जाईल म्हणजे किती येईल 1/23 अधिक 10/13 गुणिले 23. इकडे किती गुणा लागते, किती गुणा पाहिजे बघा. इथं 23 गुणिले 13 आहे, इथं फक्त 23 आहे, 13 न गुणा. बरोबर. म्हणजे उत्तर तुम्हाला काय मिळेल 13/23 गुणिले 13. इथं फक्त मी 13 न गुणणार, वरती पण किती गुणणार 13 न गुणणार. अधिक हे पुढचं आहे तसं किती 10 आणि हा आहेच हा छेद ठेवला. बेरीज किती झाली छेद 23 गुणिले 13, 23 गेलं राहिलं किती, जे तुमचा आन्सर आहे. आन्सर किती कॉम्प्लिकेटेड झालं बघा. काय म्हणलो कॉम्प्लिकेटेड आन्सर म्हणजे एवढं सगळं करायलाच पाहिजे. ह्याला हे नाही शॉर्टकट नाही. ज्यावेळी तुमची पर्सेंटेज देणार ना, कार्यक्षमता देणार, त्यावेळी तुम्हाला हे पहिल्यांदा काय करायचं आहे हे मानून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचं गुणोत्तर काढायचं. म्हणजे कार्यक्षमतेचं गुणोत्तर काढलं की त्याला आपलं 10/13. ज्याची कार्यक्षमता कमी त्याला दिवस कसे लागणार जास्त लागणार. मग कार्यक्षमतेच्या उलट दिवसाचं गुणोत्तर असणार. बरोबर आहे. म्हणजे 13 भाग कशाला लागतील भावनाला लागतील. तिकडे 10 त्याच्या खाली त्याचं 23 लिहिलं. हे फक्त उभ्या स्वरूपात मांडलं. 13 कोण भावना, हे कोण झाला अक्षय. बरोबर आहे. अक्षयच्या समोर अक्षय दिलं आणि हे दिलं. मी कुठेही गुणाकार केला नाही. का गुणाकार केला नाही, इकडे आल्यानंतर बघा आपला पण कॅन्सल होतोय. कुठेही गुणाकार करायची गरज लागत नाही. जिथं कुठं गणिताच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसतंय तसंच ठेवा. पुढं कुठं तर जाऊन ते कॅन्सल होणार असते. बरोबर आहे. मग इथं लिहिलं हे कोणाचं होतं अक्षय, हे कोणाचं आलं भावना. भावनाचं फक्त 10 खाली होतं, ते कुठं लिहिलं आपण वरती लिहिलं. वरती आलं इथं मला दिसतंय की 13 गुणिले 23 आहे. इथं एकटं कोण आहे म्हणून त्याला किती गुणलं 13, ह्याला पण किती गुणलं 13. 13 हे आणि हे 10 किती झालं 23 आणि छेदातलं 23. हे दोघं कॅन्सल झाले, उरलं किती फक्त 13. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी आपण काय म्हणलो आपण असं केलं आणि असं जिथपर्यंत आन्सर येते त्या दरम्यानच आन्सर येते. आता समजा एवढं तुम्हाला ऑप्शन मध्ये खेळता नाही आलं, मग हे सोडवायला तेवढा वेळ भेटला नाही, पण तुम्ही ह्या दोघांच्या पैकीच आन्सर मारलं पाहिजे. 50-50% मध्ये जिथं तुम्हाला वाटतं हे दोघांच्या पहिला आन्सर आहे ना, तर तिथं तुम्ही मारलंच पाहिजे आन्सर. कळते काय. ओके घ्या. काय काम सोपं आहे का नाही, हे निम्म करायचं मतलब बघायचं. हे नसतं असं का सांगितलं नसतं या 1/1 अमुक 1/1 तमुक चालू करूया मग. झालं और आवरा जरा फास्ट आवरा.
आज लाईव्हला बसा. आन्सर जर का लेखाव तुम्ही नाही दिलीचा पाठीमागनं, लेखाव तुमच्यासाठी मी आता 3-3,500 रुपये खर्च करणार कॅमेरा घ्यायसाठी. पैसे नाहीत गरीबाकडे, तरी मी घ्यायला लागलोय. का तर एकदा शब्द दिलाय की मी घेणार. आणि आता काय झालंय, ते आहे कॅमेरा माझ्याकडं, तो कनेक्ट होईन झालाय. आणि तो कनेक्ट होईन झालाय आणि आमचा मोबाईल चालन झालाय. मोबाईल एवढा गरम व्हायला लागलाय की काहीच चालून झालंय. त्याच्यामुळे जाऊ पैसेच खर्च करूया. तर बस नाही महालक्ष्मी मंदिरच्या पुढं एवढं साठलं त्यांनी लगेच जाणार घ्या. चला जाय पुढं. चला हा तेच आहे, त्यापेक्षा बाहेर जायच नाही, तेच आहे. चला काय पहिल्यांदा जर का तुम्हाला पहिल्या जे निम्म करतोय त्याच आन्सर मिळालं, एकटंच मिळालं, विषय नाही. आणि जर का त्या 2 मिळाले तर निम्म्याकडे जायचं. किती 8, डोळं झाकून 8. आता लोड नाही घ्यायचं. किती येणार, डोळं झाकून 8. तरी पण निम्म करून बघा, निम्म्यापेक्षा जरासं पाठीमागे जात. बरोबर आहे बघा. किती 24, किती 12, निम्म 12, निम्म 6. ह्या दोघांच्यातलं परत मध्य काढला, किती 9. बरोबर आहे. 9च्या आणि 6च्या आन्सर मध्ये पाहिजे, जे की तुमचं किती आहे. आता हे सोडून दाखवा पाहिजे काय. नाही आता हुशार झालाच तुम्ही. आता चला हे आहे पाहिजे तोंडी. पहिल्यांदा एवढंच करणार मी, समोर लिहितो. कसं लिहितो, 1/15, 1/20. छेद किती करूया दोघांचा, 60 केला. इकडं 60, तिकडं 60. किती येईल, किती येईल. एवढ्यावरच आन्सर काढायचं. बरोबर आहे. चला एकत्र काम करताना एका दिवसाचं काम किती होईल, किती भाग, 7 भाग. किती दिवस काम केले, 4. पेन वापरायचा नाही, ठीक म्हणाले का, पेन वापरायचं नाही. हा हे डोक्यात काय म्हणतोय, आपलं डोकं काय करते माहिती आहे काय, मी 10 ते सांगतो सर काय, की डोकं तुमचं पेना इतपत विचार करते. पेनाला थांबवा, पेन थांबवा, डोकं सुपरफास्ट काम करत. कधी पण ट्राय. पेन हातात असला की नाही, समोर 3 अधिक लिहिलं असेल तेवढ्याच तुमचं घोटमळत असते, तेवढ्याच पुढे तेवढं चालू असतं. म्हणजे तुम्ही पेन ठेवताय, हे पण आहे, हे पण आहे, असं आहे, तसं आहे, इमॅजिनरी पॉवर वाढते. या हा एका दिवसात किती, तोंडीच एका दिवसात किती, 7. किती दिवस काम केले, मग 4 दिवसात किती भाग होतील, एका दिवसात 7, 4 दिवसात 28. 60 पैकी 28 पूर्ण झालेत, शिल्लक किती राहिलेत, 32. करणार कोण आहे, तेवढंच विचारले. शिल्लक काम विचारलं ना, शिल्लक काम विचार. शिल्लक किती आहे तुमचं, 32/60. करा निम्म. किती भाग जातो, 4 भाग जातोय, जातो ना 4 भाग. ऐसा 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 होता है, 4 भाग जातोय का नाही, जातोय. हा 8 छेद आहे का ऑप्शन मध्ये, एवढंच विचारलंय. असंच करायचं असते. एकूण भाग हे आणि हे मी काय सांगतोय, ही प्रॉपर ऑथेंटिक मेथड झाली. म्हणजे हे शॉर्ट ट्रिक वगैरे काहीही नाही. हे अपूर्णांकाचा वापर करून आपण उत्तर काढतोय. बरोबर, कुठं पण वापरा चुकणार नाही, कुठं पण वापरा चुकणार नाही. शॉर्ट ट्रिकचं कसं असते, एखादी स्टेप आपण हे करतोय, काय ते करतोय, बरोबर आहे, पुढे पाठीमागे करतोय, आणि त्याच्यामध्ये ते दुसऱ्या गंधाला लागू होत नाही. प्रत्येक गंधाची नवीन शॉर्ट ट्रिक असं आहे ना. चला किती येईल उत्तर, 8 छेद. मी हळू बोलला जरा, माझा तर घसा दुखालाय. चला और कशाला विचारत एवढं काम करत असेल रे, एकटीने काम करायला. हा त्याची पत्नी तिच्या मुलापेक्षा दुप्पट काम करते. बिचारी पत्नी पण करते, पोरग काम चुकार बघा, पोरग लईच काम कमी करायला. हा जर त्यांनी मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला किती मिळालाय, तर अनुक्रमे त्याचा वाटा. आता अनेक स्टेटमेंट लिहून घ्या. जे मगा स्टेटमेंट लिहिलं, कोणतं लिहिलं, कार्यक्षमतेचं गुणोत्तर आणि तुमच्या कशाचं गुणोत्तर, दिवसाचे गुणोत्तर. हे कसे असणार आहे,
उलट असणार आहे, बरोबर आहे. आता तिथं खाली घ्या, दिवसाचे गुणोत्तर किंवा असं दिवसाचे नाही, दोन स्टेटमेंट घ्या. पहिला लिहा, कार्यक्षमतेचे गुणोत्तर आणि उत्पादनाचे वाटप समान असेल किंवा कार्यक्षमतेच्या गुणोत्तरामध्येच कशाचं वाटप होईल, उत्पन्नाचं वाटप होईल. कार्यक्षमतेच्या गुणोत्तरामध्येच उत्पादनाचे वाटप होईल किंवा दोन्ही गुणोत्तर एकसारखे असतात असं म्हणा. घोडा परत सांगतो घ्या, हा, कार्यक्षमतेच्या गुणोत्तराप्रमाणेच किंवा कार्यक्षमतेच्या गुणोत्तरानुसारच, प्रमाणे म्हणा किंवा नुसारच म्हणा, मगाशी जे लिहिले त्यानुसार घ्या, कार्यक्षमतेच्या गुणोत्तरानुसार उत्पन्नाचे वाटप केले जाईल. मिचिक बिचिक केलं पेनच घोपसतो बघा. उत्पन्नाचे वाटप केले जाईल. अर्थ मी सांगतो, फक्त लिहून घ्या. झालं. अर्थ म्हणजे काय, जो जेवढं कार्यक्षमतेनं काम करणार तेवढ्या पद्धतीत त्याला पैसे मिळणार. म्हणजे समजा मी आणि माझी बहीण आहे, बरोबर आहे, मग मी जास्त काम करतोय, बरोबर आहे, आणि बहीण माझी माझ्यापेक्षा कमी काम करते, बरोबर आहे. मग वडिलांनी समजा मला 50 रुपये दिले, आम्ही 25 रुपये वाटून घेईन का मी 420 किती माणूस 25 दिन का दिला, काम करताना म्हणणार मी जीव गेला, हिला देऊन चालेल काय, आणि द्यायचे नसते, मागायचे नसतात भावाकडे म्हणे पैसे. आपण जेवढं काम करतोय तेवढ्या मध्ये पैसे मागायचे, बरोबर आहे. सेम तसं आता ह्या एक्झाम्पल मध्ये सर्वात जास्त राबणारा कोण आहे, वडील. वडिलापेक्षा 2 नंबर कोण, आई. आई नंतर मुलगा. मुलग्याला जास्त पैसे देऊन चालतील काय, नाही. पैसे पण जास्त कोणाला मिळणार, वडिलांना. वडिलांच्या नंतर त्याच्यानंतर. लक्षात आलं. आता ज्यावेळी 2 जण असतील त्यावेळी हे एक्झाम्पल सोपं जाते. काय म्हणतोय, हा, ज्यावेळी 2 जण असतील त्यावेळी एक्झाम्पल सोपं जाते, बरोबर आहे. पण ज्यावेळी 3 जण येतील थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं, बरोबर आहे. मग आपण बघूया, आपण इथे काय काय दिले, त्याच्या पत्नीचा, मुलाचा आणि कोण आहे, पत्नीचा आणि मुलाचा आणि शेवटला कोण आहे, हा सॉरी, त्याचा, पत्नीचा आणि मुलाचा. मुलगी आहे का ती, हा मुलगी आहे, कामाची नाही. हा, म्हणून पोरग असं नाही, पोरग काम करते ना, आईपेक्षा असं पोरग. हा, आता ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही काय बघणार, तुलना. जो जसं काम करणार तसं पैसे त्याला मिळणार, बरोबर आहे. काय सांगितले बघा, पहिल्यांदा काय सांगितले, पत्नीपेक्षा तिप्पट काम करतोय, याचा अर्थ पत्नीपेक्षा तिप्पट पैसे मिळाले पाहिजे. कुठं आहे, झालं इथं सपलं, मध्ये कुठं आहे काय, नाही इथं आहे की, अजून इथं आहे, बरोबर आहे. म्हणजे हा झाला कट, सॉरी हा कट नाही करतो, हा कट झाला, बरोबर आहे. हे 2 जण राहिले. आता मुलगीचं बघा, मुलगी काय करते, आई काय करते, मुलगीपेक्षा दुप्पट, निमपट झालं. म्हणजे उत्तर काय, जास्त झिकझिक घ्यायची नाही, जसं काम करणार तसं पैसे मिळणार. आपल्या घरात रूल नसतोय, वडिलांनी 50 रुपये दिलेत तर वडीलच काढताना 40 रुपये सेपरेट काढतात, 10 रुपये सेपरेट काढतात. हे पोरग्याला 40 रुपये पोरगीला. अन्याय झालाय आज पहिल्यापासून, असं लक्षात घ्या, पुरुष जातीवरती पूर्ण. बहीण नाही तुला, अरे भाऊ नाही तुला, भाऊ आहे, भाऊ पटवून घेतो तुला, पटवून घेतो ना भाऊ, का भांडतोय, भांडतोय. चला, एक्झाम्पल वाचल्यानंतर ते बघताना लय अवघड वाटणार, काय म्हणलो, अवघड वाटणार, पण त्याला आपण कसं घ्यायचं, सोप्यात घ्यायचं. आता हे सोडवायचं झालं बघा, आता हे काय अंदाज बांधा, सोडवताना कसं सोडवतोय बघा आपण. सोडवायचं झालं तर बघा, जो सर्वात लहान आहे त्याला एक्स मानायचं किंवा एक भाग माना. कोण, मुलगी, बरोबर आहे. मुलगी जर का 1 मानली तर आई किती, 2 येईल. आई 2 असेल तर वडील किती, 6 येईल, बरोबर आहे. हे गुणोत्तर तयार झालं बघा. आणि या गुणोत्तरात ही रक्कम मला वाटायची. वाटताना कशी वाटणार, एवढं भाग करायचं. एकूण भाग किती करायला पाहिजे मग, 6 आणि 1 सॉरी 6 आणि 2 8 आणि 1 9. म्हणजे मला किती भाग करावा लागतील, 9. त्यातला 1 भाग ह्याला, 2 भाग ह्याला, 6 भाग ह्याला, 9 भाग केले याचे, 1 भाग कितीचा होईल. मग मुलगीला किती मिळालं, आईला किती मिळालं, आणि ते किती मिळणार, जो तुमचा ऑप्शन आहे. कळलं.
जायच पुढं. जरासं राहिल्यावर हा. आता रंगारी विंगारी म्हणजे काय विचारायचं? रंगारी हे वो रंगारी हीच आहे. हा, रंगारी एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. वेळ नसल्याने त्याने बीला मदतीला म्हणून बोलवले. बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. त्या दोघांनी मिळून काम करण्याचा निर्णय घेतला. दोघे मिळून ते काय 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 गरज होती सांगा एवढं लांबड लावायची? काय गरज होती का सांगा? काय रंगारी 10 दिवसात करतोय, त्याच्याकडनं काम होईना म्हणते त्याला बीला मदतीला बोलला. आणि परत म्हणताना म्हणतात दोघं जण एकत्र काम करताय तर किती दिवसात काम? एवढंच म्हटले असेल, ए 10 दिवसात करतोय, बी 30 दिवसात करतोय, दोघांचं म्हणून किती काय काय असं तिने लांबड लावली, उगाच लांबड लावली तिने. चला बघूया खाली ऑप्शन बघा. पहिल्यांदा ए 10, हे किती आहे 30, 5 आणि 15 मधी, अजून मधी 5 आणि 15च्या मध्ये उत्तर किती पाहिजे? 5 आणि 15. हे जर काय पहिला ह्यांच्यातलं मध्य किती? 10. म्हणजे 10 आणि 5च्या मध्ये पाहिजे. कुठले ते दोघ जण आहेत. अजून पण सांगतोय दोघ जण आहेत. 6 आहे आणि 7 आहे. तुम्ही कोणाला मानणार? 7ला मानणार का? तो त्याकडे बरोबर काढूया. हे झाला आपला अंदाज. म्हणजे निदान मी 50-50% तर तुम्हाला नेऊन ठेवणार. तिथनं पुढचं तुमचं नशीब, तुमच्या संग. चला काय येईल? 1/10 अधिक 1/30, 3 अधिक 1/30, 4/30 म्हणजे 7.5. ओके, अवघड आहे? अवघड काय नसते. याच्यानंतर लिहून घ्या. हुशार झालायचं तुम्ही तेवढं घ्या. आम्ही काही काम 24 दिवसात पूर्ण करते. बाला ते काम 9 दिवसात पूर्ण करते. तर कला ते काम 12 दिवसात पूर्ण करते. बाला व कलाने कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर त्या दोघांनी कामाला आल्या नाही. बिचाराने पैसे जास्त मिळाले, पुढे गेल्या पुढं. त्यामुळे आम्हीला उरलेले काम करणे भाग पडले. तिला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? पहिली मेथड छेद समान करून घ्या आधी. बरं, छेद समान करून घ्या. म्हणजे 1/24. दुसरा किती येईल? 1/9. तिसरा किती येईल? छेद समान करायचा झाला तर किती होईल? 72 होईल. लसावी काढता आला पाहिजे. बघा काय म्हणतोय, लसावी कसा काढणार मी? पहिली गोष्ट, सगळ्यात मोठा कोण आहे? 24ला 12 भाग जातोय, 9 भाग जातोय नाही. 24 दोन्ही 48, 9 भाग जातोय नाही. 24 त्रिक 72, 9 भाग जातोय. म्हणजे छेद किती आला? 72. किती आला? 72. किती आला? 72. इथे किती येईल? 3. इथे किती येईल? 8. इथे किती येईल? 12 संघ. म्हणून पाडा उलटा पाठ करायचा असतोय. ओके, आता हे कोण आहे? पहिला इथे लिहा अमी. हे कोण आहे? बाला. हे कोण आहे? बी कला. बी कला माहिती तुम्हाला कोण आहे? कला माहित नाही? काय मराठी पिक्चर बघता असं तुम्ही? सोडून द्या. कला नाही, बी कला. मी शिवाजी राजे भोसले पिक्चर बघायला सर. त्याच्यामध्ये नटीचं नाव काय असते? बी कला. तीच ती बी कला. चला असं सेन्स ऑफ ह्युमर असा ऍक्टिव्ह असला पाहिजे, लगेच असं आलं पाहिजे. तर मी हे शेळपाटलं अर्धा तास झालं, अरे ते असं होतं होय, अरे वा अशी करतात. ओके, काय सांगितलं बा आता? बाला आणि कला दोघींनी काय केलंय? सुरुवात केली. याच्यातली बाला कुठं आहे? इथं आहे. कला कोण आहे? इथं आहे. दोघांनी सुरुवात केल्या, बरोबर आहे. म्हणजे एका दिवसात कामाचे किती भाग पूर्ण होतील दोघींचे मिळून? 14. असे किती दिवस केलेत? 14 त्रिक 95. अरे 95. 14 त्रिक 42, बरोबर आहे. म्हणजे एकूण किती दिवस किती काम पूर्ण झाले? भाग 42 भाग पूर्ण झाले. शिल्लक किती आहेत? एकूण भाग किती आहेत? एकूण कामाचे भाग किती आहेत? 72. 72 पैकी पूर्ण किती झाले? 42. शिल्लक किती असणार? 30. करणार कोण? आम्ही एका दिवसात किती करतो? 3. 30 संपायला किती लागतील? 10. काय अवघड नसते, सोपं असते.
चला चला नेक्स्ट घे. लास्ट. काय अक्षय, सत्यम आणि कोण आहे तो? कबीर. चल लेक्चर बघणाऱ्यांनी कमेंट मध्ये आन्सर सांगा शेवटचं.